नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज। आता हिवाळ्यामध्ये ना मी रोज म्हणते की खूप छान छान भाज्या येतात आणि रोज आपण वेगवेगळी भाजी करू शकतो, पण या भाज्यांसाठी मसाले लागतात। प्रत्येक वेळेस मी रेसिपी करताना मी हे वाटण टाकलं ते वाटण टाकलं असं सांगत असते। तर आज मी तुम्हाला ना एक पिकल्या मिरचीचा खरडा दाखवणार आहे। हा खरडा ही माझी रेसिपी आहे आणि चला आपण आधी सामान पाहूया, मग मी तुमच्याशी बोलते। खूप साधी सोपी पण टिकाऊ रेसिपी आहे। खरडा करण्यासाठी मी या पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या, अतिशय तिखट आहेत। आणि हा लसूण माझा ओला लसूण आहे। मी लसणाची पात आणली होती कारण हिवाळ्यातच ती मिळते, एरवी मिळत नाही। एरवी तुम्हाला ओला लसूण जर करायचा असेल तर मग एखाद्या कुंडीमध्ये माती टाकून लसणाच्या कळ्या तोंडाच्या बाजूनी नाकाच्या बाजूनी त्या रोवायच्या आणि मग आपल्याला लसणाची पात 12 महिने मिळते। त्याची काळजी घ्यावी लागते। पिकल्या मिरच्या खरड्यासाठी हा ओला लसूण, हा कढीपत्ता, हे जिरं, साखर, हे मीठ आहे आणि हे मात्र मी जे घेतलेलं आहे ते लिंबू सत्व आहे आणि हे काळं मीठ आहे आणि ही साखर आहे। आणि आता हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय इथे थोडासा, ही लसणाची पात आहे। ही लसणाची पात मी बारीक कापून घेतली आणि कोथिंबीर। आता आपल्याला काही जास्त करायचं नाही। कसं आहे की टिफिन आणि ऑर्डर्स या दोन्ही गोष्टी माझ्याकडे मी करत होते आणि ते करताना कोणाची ऑर्डर केव्हा येईल आणि तुम्ही ऑर्डर घेताय म्हटल्यानंतर तुम्हाला नकार देता येत नाही। त्यामुळे त्यावेळेस मग या गोष्टी हो म्हणून करून द्यायच्या। मग प्रत्येक वेळेस कोणती ऑर्डर केव्हा येईल हे काहीच माहीत नसतं। मसाले वेगवेगळे लागतात, वेगवेगळे वाटून घ्यावे लागतात। मग या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो, पसारा होतो। लोकांची ऑर्डर वेळेवर द्यायची असते म्हणून आपण खूप धावपळ करतो आणि आपल्या दिवसाचं सारं शेड्यूल बदलून जातो। रोजचं तर आपल्याला टिफिन द्यायचेच असतात, मग ते रात्री 11 वाजेपर्यंत काम पुरतं। तसं नको म्हणून काही मसाले मी करून ठेवत होते आणि अर्थात मी काही शेफ नाही, त्यामुळे हाताखाली कुणीच नाही। मग आता मिक्सरमध्ये मी पहिले ही लाल मिरची आबडधोबड दळून घेणार, त्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आणि कोथिंबीर आणि ही लसणाची पात टाकणार आहे। मग त्यानंतर हे पूर्ण दळून झालं की का बरं मी हे घेतलंय, लिंबू तुम्ही टाकलं तर काही दिवसांनी चटणीला एक विशिष्ट वास येतो। तर त्या लिंबाच्या ऐवजी आपण हे सुकं लिंबसट टाकूया आणि साखर टाकली। साखर, लिंबसट आणि पांढरं मीठ या 3 गोष्टी ती चटणी खूप दिवस टिकवतं आणि म्हणून आपल्याला हे करायचं। अर्थात चटणी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। फ्रीज नसेल तर आपण हे तेल घेतलंय कढईत आपण त्याला छान तेलात खदखदवणार आहोत। तुम्ही वेगवेगळे सॉसेस करतात, ते सॉसेस पण तेलात खदखदवले जातात आणि मग त्याच्यावरती आपलं जे काय असेल म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर वगैरे टाकून ती सॉसेस टिकवले जातात। आपण आपला देशी मामला करणार आहोत। हे लिंबू सत्व, हे मीठ, साधं मीठ आणि साखर आणि हे काळं मीठ चटकदारपणासाठी आणि जिरं अर्थात त्या चटणीची खूप आग किंवा हाय कमी होण्यासाठी। आता हे सगळं मी आणते दळून आणि तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवते। तुम्ही पाहू शकता हे आता आपण वाटून आणलेलं आहे। आता हे काय करायचं, या तेलात टाकायचं चांगलं। आपण नेहमी कसे सॉसेस असं तेलाबिलात टाकून छानपैकी, जेव्हा घरी किंवा तुम्ही कुठलीही सॉसची रेसिपी बघा तर त्यात हे असतंच तेलात, त्या शेवटी त्या सॉसला शेजवान सॉस म्हणा किंवा काही असं सगळं असतं। आता काय झालंय, या चटणीत आपण सगळं टाकलेलं आहे। साखर, मीठ थोडं जास्त टाकलं, थोडंसं खारटसर हे वाटतं चटणी, पण जशी जशी त्या लिंबू सत्वामध्ये ही चटणी मुरेल, जसं जसं हे तेल वर येईल, ही चटणी अतिशय अप्रतिम आणि चटकदार लागते। खरडा म्हणून हा खरडा अतिशय अप्रतिम आणि चटकदार लागतो। हा खरडा नॉनव्हेज तुम्ही करत असाल तर नॉनव्हेजमध्ये, साधं व्हेज करत असाल तर साध्या व्हेजमध्ये, त्याचप्रमाणे भरलेल्या भाज्या ढेमसं, कारली, वांगे, भेंडी जे तुम्ही कराल त्यात लागतं। आता हे तेल चांगलं तापलेलं आहे। आता ह्या चटणीला अजून एक छानपैकी चव देण्यासाठी मी थोडासा फक्त
हिंग यात घालते. हा हिंग सातळला की मग आपण, कारण हिंगामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी टिकतात, मेथीनी पण टिकतात, पण आपल्याला यात मेथी घालायची नाही आहे. आपण आता हा हिंग घातला आहे आणि हिंग आपला सातळला गेला. आता ही चटणी मी यात टाकते. या चटणीला तेल खूप राहतं. मग अगदी कधी एखाद्या वेळेस असं तुम्ही पोहे कालवले किंवा काही कालवलं तर त्याच्यावर सुद्धा ही चटणी घालून खाता येते. शिळ्या भाकरीवर ही चटणी पसरवून खाता येते. चटणीमध्ये तेल असतं. प्रवासाला सुद्धा ही चटणी तुम्हाला बरोबर नेता येते. राजस्थानी एक लसणाची चटणी येते बघा. तर आपला हा खरडा खूप छान तयार झालेला आहे. या खरड्याला आपल्याला आता काहीच करायचं नाही. आपण तेल टाकलेलं आहे या खरड्यात आणि या खरड्याने हे गरम तेल प्यायलेलं आहे. हा उरलेला थोडासा खरडा यामधला मी टाकून घेते. हळूहळू हा खरडा ते तेल सोडायला लागेल, कारण त्यातलं पाणी संपतं ना मिरच्यांमधलं. पण आणि हे दळताना सगळ्यात महत्त्वाचं, मी अजिबात एकही थेंब पाणी घातलेलं नाही आणि तुम्ही पण घालू नका. पाणी घातलं तर हा खरडा टिकणार नाही. आणि हा जवळपास 3 ते 4 महिने, मी आता हा थोडासाच केला आहे तुमच्यासाठी, पण मी 1-1 किलो मिरचीचा खरडा करून फ्रीजमध्ये ठेवला आहे आणि तो 2-2, 3-3 महिने तो छान टिकतो. पण जर खरड्यातलं तेल कमी झालं तर थोडंसं तेल गरम करायचं आणि खरड्यावर टाकायचं आणि मग हा खरडा आपला मस्त तयार होतो. तर आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. टिकाऊ रेसिपी आहे. 2-3 महिने हा खरडा आरामात टिकतो. भाजी, आमटी, उसळी, भरल्या भाज्या, नॉनव्हेज, पराठे करायचे असेल तर पराठ्यामध्ये मसाला म्हणून हा खरडा, पुऱ्या करायच्या असतील टोमॅटोच्या, त्याच्यामध्ये हा खरडा टाकून तुम्ही तो करू शकता. कारण यामध्ये आपण सगळेच फ्रेश आपले मटेरियल घातलेलं आहे आणि खरोखरच हा खरडा अतिशय छान लागतो. मी आता याचं प्लेटिंग करते आहे, तुम्ही बघू शकाल. तुम्हाला जर बघा, हे तेल सुटतंच आहे त्याला साईडला. जसा हा थंड होईल याला तेल सुटायला लागेल. अतिशय खमंग वास या खरड्याचा पसरला आहे. म्हणजे आत्ता भाकरी असती ना तर रेसिपी झाल्याबरोबर भाकरीला खरडा लावून खाऊन घेतलं असतं. मी भाकरी केल्याच नाही आहेत आज. अतिशय सुंदर, अतिशय चविष्ट, अतिशय खमंग मल्टीपर्पज खरडा आपला तयार झालेला आहे. या खरड्यासाठी मात्र पिकल्या मिरच्याच, तिखट मिरच्याच घ्यायच्या, ओला लसूणच घ्यायचा. 2-3 गोष्टी. याच्यामध्ये लिंबू पिळायचं नाही, लिंबसतच आणायचं. 5-10 रुपयाची लिंबसटची पोळी मार्केटमध्ये मिळते. मगच तुमचा हा खरडा खूप छान टिकेल. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. त्याचप्रमाणे तुम्ही हे पण बघा की मी आज तुम्हाला मल्टीपर्पज रेसिपी दिलेली आहे. काही जास्त खूप आपली रेसिपी खूप अशी मोठी नव्हतीच, छोटीशी रेसिपी होती, पण ही प्रत्येक गोष्टीसाठी कामाला येणारी आहे. माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए आपकी ओल्डी गोल्डी को. अच्छी कमेंट्स आप जरूर भेजिए. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट जरूर करा. खूप धन्यवाद, तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली.